आपण इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 5 व एक्सपान्शन फॉर्म्युले या पाठाचा अभ्यास करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हा भाग पाहिला. आत्ताच्या पाठामध्ये आपल्याला एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब हा भाग पाहायचा आहे आणि त्यावरील काही उदाहरणं आपण सोडवणार आहोत. Now expansion of a minus b bracket cube. We know that expansion of a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Similarly, we write a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. आपण जसं a अधिक b चा घनाचा विस्तार कसा करायचा तो पाहिला, त्याप्रमाणे तुम्ही a वजा b चा घनाचा विस्तार करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही सूत्रामध्ये काय काय फरक आहे तेवढं लक्षात ठेवा. इथं अधिक आहे, या ठिकाणी वजा आहे, आणि या ठिकाणी अधिक आहे, या ठिकाणी वजा आहे. म्हणजे दुसरं आणि चौथं पद फक्त वजा आहे, बाकी पहिलं समीकरण जे पहिला विस्तार आणि दुसरा विस्तार सारखा आहे. आणि याची उदाहरणं सुद्धा याप्रमाणेच आहेत. a अधिक b चा घन याप्रमाणेच आहेत. तर तुम्ही आता आपण काही उदाहरणं 5.3 मधली पाहू. हा विस्तार एक्सपान्शन ऑफ a minus b cube is a minus b, a minus b, a minus b 3 times. It is equal to a minus b into a minus b 2 times. By x multiplying, we get a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. Practice set 5.3. Now we solve some examples in practice set 5.3. We use formula a minus b bracket cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. Means a minus b brackets cube is equal to, or first term minus second term bracket cube is equal to cube of first term minus 3 into square of first term into second term plus 3 into first term as it is square of second term minus cube of second term. Solving first example, 2m minus 5 bracket cube is equal to here cube of first term means 2m cube पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद आहे तसंच अधिक 3 गुणिले पहिले पद आहे तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन. दोनचा घन 8, m चा घन m घन, cube of 2 is 8, cube of m is m cube minus 3 times of 5 is 15 into square of 2 is 4, square of m is m square plus 3 times of 2 is 6, m as it is
into square of 5 is 25 minus cube of 5 is 125 is equal to 8m cube minus 4 times of 15 60 m square plus 6 times of 25 is 150 m as it is minus 125. Now we solve first example. In question number 2, simplify. Here 2a plus b bracket cube minus 2a minus b bracket cube. This is also simple example but big in size. Solving first 2a plus b bracket cube. Here cube of first term minus here plus 3 into square of first term second term as it is plus 3 into first term as it is square of second term plus cube of second term. Now minus, by solving this 2a minus b bracket cube, here cube of first term minus 3 into square of second term square of first term second term remain as it is plus 3 into first term as it is into square of second term plus cube of second term. या ठिकाणी आपण 2a अधिक b चा घन त्याचा जो विस्तार केला तोच विस्तार 2a वजा b चा घन मध्ये लिहिणार आपण. फक्त या ठिकाणचं जे अधिकचं चिन्ह आहे इथं अधिक चिन्ह आहे ते या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी अधिक आहे आणि या ठिकाणी वजा पाहिजे. ठीक आहे, एवढे दोन बदल आहेत त्याच्यामध्ये. फक्त बाकीचं पहिलं एक्सपान्शन आणि दुसरं एक्सपान्शन, पहिला विस्तार आणि दुसरा विस्तार दोन्ही पण सारखेच आहेत. बरोबर. तर 2a चा घन 2 चा घन 8 a चा घन a घन अधिक 3 गुणिले 2 चा वर्ग 4 a वर्ग b अधिक 3 दुने 6 a b वर्ग आहे तसंच अधिक b चा घन वजा. आता याचंही लिहिताना फक्त दोन ठिकाणी चिन्ह बदलायचे आपल्याला. 8a घन आहे तसंच येईल, नंतर या ठिकाणी वजा 3 गुणिले 4a वर्ग b अधिक 6ab आहे तसंच, आणि इथं अधिक b घनच्या ऐवजी वजा b घन बरोबर 8a घन अधिक 3 चौक 12
ए वर्ग बी अधिक 6 ए बी वर्ग अधिक बी घन वजा 8 ए घन आहे. तसंच इथं अधिकच्या ऐवजी इथं येणारे वजा 12 ए बी वर्ग ए वर्ग बी अधिक 6 ए बी वर्ग आणि वजा बी घन. आता 8 ए घन अधिक 12 ए वर्ग बी अधिक 6 ए बी वर्ग अधिक बी घन. आता या ठिकाणी कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, जे कंसातील प्रत्येक पदाची चिन्ह बदलतील. इफ मायनस साइन आउट ऑफ रेक्टेंगल then sign of each step. वजा चिन्ह आहे कंसाच्या बाहेर म्हणून सर्वांची चिन्ह बदलतील. वजा 8 ए घन मायनस मायनस इंटू प्लस 12 ए स्क्वेअर बी माइनस and plus minus 6 ab वर्ग माइनस माइनस प्लस b क्यूब. आता 8 a घन माइनस 8 a घन हे दोन्ही पण अपोजिट आहेत, विरुद्ध संख्या आहेत एकमेकाच्या. नंतर अधिक 6 a वर्ग b तर वजा 6 a वर्ग b बरोबर काय राहिलं आता 12 a वर्ग b आणि इथलं 12 a वर्ग b 12 दुने 24 a वर्ग b आणि अधिक b घन अधिक b घन म्हणजे 2 b घन. हे आपण असं सुद्धा लिहू शकतो. याच्यामध्ये 2 सामायिक आहे तर 2 बाजूला घेतले 12 a वर्ग b अधिक b घन. अजून एक उदाहरण घेऊ आपण. 4th एक्झाम्पल. This one 5x minus 7y bracket cube plus 5x plus 7y bracket cube is equal to, here cube of first term 5x cube minus 3 into square of first term, second term remains as it is, plus 3 into first term into square of second term plus minus cube of second term. We write second expression as it is 5x plus 7y bracket cube. हे आपण आहे तसंच ठेवू. पुढच्या स्टेपला आपण त्याचा विस्तार लिहू. इथं 5x चा घन 5 चा घन 125 cube of 5 is 125 and cube of x is x cube minus 7 times of 3 is 21
into square of 5 is 25 x square plus 3 times of 5 is 15 into 49 y square minus cube of 7 is 343 y cube plus 5x plus 7y, we write as it is equal to 125x cube minus 21 into 25. 21 25 into 21 means 25 into 10 plus 10 plus 1. 25 into 10 250 plus 250 plus 25 is equal to 525 x square plus here 15 into 49, 15 into 49 means 15 into 50 minus 1, therefore 15 into 5, 5 times of 15 is 75, here 1 0 minus 15 is equal to 735, here 735 y square minus 343 y cube plus now we write this 125 x cube, here expansion of 5x plus 7y bracket cube is 125 x cube, here plus 525 something missing here y x y square 125 x square y plus 735 xy square plus 343 y cube is equal to this 525 x square y and 525 plus 525 x square y, these are opposite number to each other, therefore they get cancelled, and 343 y cube plus 343 y cube, these get cancelled, we get 125 x cube plus 735 xy square and 735 xy square, here 7 into 7 14, 1400, 35 into 35, 35 plus 35 is 70, means 1470 xy square plus 125, someone is
125x cube 125x cube is equal to 250x cube plus this 735xy square and 735xy square is equal to 1470 xy square. Therefore, here is the answer of it.